तो हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये ना आज प्रेक्षकांनो खतरनाक असा मोड अँड ट्विस्ट आलेला आहे. तो कसा आलेला आहे हे आज आपण बघणार आहोत. आपण इकडे सुरुवातीलाच बघतो आहे की आणि इकडे मामी बघा ते बिल चेक करत असती आणि तेवढ्यात बघा तिला कोणाचा तरी मेसेज येतो. मामी थोडं वैतागूनच बोलतात की कोणाचा मेसेज आला, कोण मेसेज करतं इतक्या रात्रीचं. आणि बघा ती जेव्हा फोटो बघते तर सूर्य उदयकांत राजे शिर्के याचा असतो. आणि बघा आता मामीची पायाखालची जमीनच सरकती. मामी म्हणते की अरे देवा, हा माणूस इथे येऊन पोहोचला. मामी म्हणते की एक नंबरचा नीच माणूस आहे, नीच. कुठून अवदसा आली आणि ह्या माणसाची डील करून बसले मी. आणि प्रेक्षकांना बघा हा उदयकांत राजे शिर्केनं खरंच बंगल्याच्या बाहेर आलेला असतो. आता मामी पळत 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 त्याच्याजवळ येते आणि बघा जसा मामीला दम लागलाय तसं हा उदयकांत राजे शिर्के म्हणतो की आणि तो तिला म्हणतो की कशी आली धावत धावत. मामी घाबरून त्याला म्हणते की अरे तुम्ही इथे काय करताय. तो म्हणतो की माझे फोन उचलले नाही तर काय होऊ शकतं हे कळलं ना आता तुला. तो डायरेक्ट मामीला सांगतो की 50 लाखांपेक्षा 1 रुपया सुद्धा कमी घेणार नाहीये मी. उदयकांत मामीला विचारतो झाली का पैशांची सोय. ती बिचारी घाबरून म्हणते की अहो करते आहे मी सोय. हे असं झाली का सोय, झाली का सोय असं विचारल्यावर लवकर सोय होणार आहेत का. मामी म्हणते की 50 लाख काय छोटी रक्कम वाटली का तुम्हाला. तो म्हणतो हो. आणि तो म्हणतो की एवढं कोट्यावधीचं साम्राज्य उभारलंय माझ्या पुतण्यानं. मामी त्याला सांगते की अरे हळू बोला हळू. तो म्हणतो की अगं 50 लाखांचे अफरातफर कुणाला कळणार आहेत ग. तो म्हणतो की तुझ्यासारखी तर हलकट बाई कसंही करू शकते, तू फक्त कारण. तेवढ्यात मामी त्याला म्हणते की हळू बोला हळू, हळू बोलाव प्लीज, हळू बोलाव. तो म्हणतो की तू फक्त कारण देतेस. मामी म्हणते नाही हो नाही, मी खरं सांगते हो, कारण नाही देते, मी सोय करणारच आहे, खरं सांगते. तो म्हणतो की जाऊ दे ग, सोड सोड, तुझी इच्छाच नाहीये ते सगळं करण्याची, सोड सोड. मी सरळ जातो, घरात जातो आणि सांगतो की रमाकांतची खोटी बदनामी करण्यात हिचाही हात होता. आणि बघा आता मामी त्याच्याजवळ हात जोडतो आणि म्हणते की प्लीज प्लीज नका नको करू, प्लीज प्लीज. तो म्हणतो की हे तुझी हे नाटकं बळी नाही पडणार मी. ती म्हणते की अहो, ती म्हणते की हो मी नाटकं नाही करत आहे, खरंच सांगते. आणि तो तिला म्हणतो की या पोकळ धमक्या समजू नकोस हा. तो उदयकांत म्हणतो की तो माणूस स्वतःच्या सख्या भावाला उद्ध्वस्त करू शकतोय, त्याला तुझ्यासारख्या बाईला संपवायला वेळ लागणार नाही. आणि बघा मामी म्हणते की अहो मी खरं सांगते, मी पैशांची सोय करते, ऐकून घ्या ना. आता उदयकांत म्हणतो की 48 तास आहे तुझ्याकडे. 48 तासांत मला पैसे मिळाले नाहीत ना, तू त्या पत्रकार श्रीकांत धुमाळ सोबत रमाकांतच्या विरोधात कटलेला कट सगळ्या जगासमोर आणेल मी. आणि तो म्हणतो मी तर बरबाद झालोच आहे, पण तुला अशी बरबाद. मामी म्हणते की तुला अशी बरबाद करेल मी. आणि बघा तो म्हणतो की काउंटडाऊन सुरू झाला आहे तुझं. 48 तासात जर मला पैसे नाहीच मिळालेस ना. आणि तो म्हणतो की तुला ना रस्त्यावर आणाल हा उदयकांत राजे शिर्के. आणि ती बिचारी म्हणते की अहो डोक्याला हात लावते. बिचारी म्हणते की कुठून आणू 50 लाख. आणि प्रेक्षकांनो बघा आता रात्र होती तर आता सकाळ झालेली आहे. इकडे ईश्वरीने बटाटे उकडलेले असतात आणि त्याच्यावरचं झाकण ती काढते. आणि प्रेक्षकांनो ती त्यातनं ते बटाटे बाहेर काढते आणि म्हणते की हे भगवान, आता हे बटाटे पटकीने गार व्हायला पाहिजे. आणि आता ईश्वरी म्हणते की जाऊ दे, कोण वाट बघणार आहेत गार होण्याची. आणि अरुणा म्हणतो की माझी कॉफी. ईश्वरी म्हणते की सर रेडी करून ठेवली आहेत. आणि आता ईश्वरी ते बटाटे सोलत असते, एवढे एवढे गरम गरम बटाटे असतात. आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि अर्णव आता तिला बटाटे सोलायला मदत करत असतो. ईश्वरी म्हणते की अहो सर मी करते आहे ना, तुम्ही कशाला करता. अर्णव म्हणतो की मला सवय झाली आहे तुला मदत करायची. ईश्वरी म्हणते की आता अर्णव ते बटाटे सोलत असतो. ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्हाला चटके लागतील. अर्णव तिला म्हणतो तुला पण तर चटके लागतच आहेत ना. आणि प्रेक्षकांनो इथे आपल्याला लक्षात येतं आहे की यांचं प्रेम परत आता नव्याने सुरुवात होणार आहे. आणि अर्णव आता तिथनं काट्याचा फोक घेतो. आणि अर्णव बघा आता त्याने छान आयडिया दिलेली असती. तो म्हणतो की असा फोकमध्ये बटाटा घालायचा आणि पील करायचा, इझी. ईश्वरी बघा हसून म्हणते की सर बढिया, मला हे माहीतच नव्हतं सर. आणि बघा आता अर्णव तो बटाटा सोलत असतो ते फोक मध्ये बटाटा घालून. आता ईश्वरी त्याला प्रश्न करते की तुम्हाला कसं कळलं हा.
ईश्वरी म्हणते की नाही, मला नाही वाटत कधी तुम्ही अख्ख्या जिंदगीत किचनमध्ये येऊन बटाटे सोलले असतील. आणि अर्णव म्हणतो की ताईने एकदा सांगितलं होतं. ईश्वरी म्हणते की ओ. अर्णव म्हणतो लक्षात राहिलं. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इथे एवढ्या एवढ्या गोष्टीवरनं अर्णवला ताईची आठवण येत असते. कारण अर्णव खूप खूप म्हणजे खूप जास्त मिस करत असतो ताईला. तो म्हणतो की ताई काय करत असेल, ताई कशी असेल. आणि प्रेक्षकांनो बघा, आता इकडे थोडंसं भावनिक असं वातावरण क्रिएट झालेलं असतं. कारण आता ईश्वरीला पण वाईट वाटतं की ताई घरात नाही आहे म्हणून, आणि तिलाही तिची आठवण येतेच. पण अर्णवला त्याच्या बहिणीची आठवण खूप जास्त येत असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो की ताई कधी एकदा परत घरी येते असं झालं आहे. आता ईश्वरी अर्णवला दिलासा देते आणि म्हणते की सर फिकर नॉट. ती म्हणते की अर्णवला आपलं आत्तापर्यंतचं रिपोर्ट कार्ड खूप चांगलं आहे. आणि ईश्वरी म्हणते की आपण त्यांच्या घरी जाऊन साफसफाई देखील करून आलो आहे, जेवण बनवलेलं आहे, डब्याचा सुद्धा इंतजाम केला आहे. आणि प्रेक्षकांनो, हे सगळं तर अर्णव ईश्वरीने मिळून केलेलं आहे का अंजलीला तकलीफ किंवा त्रास होऊ नये म्हणून. प्रेक्षकांनो, असं कोण करतं तरीही अंजलीला कधी एकदा प्रकाश पडेल असं झालेलं आहे. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की म्हणजे आपण प्रगतीच्या ट्रॅकवर आहोत. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की हळूहळू ताईंचा राग शांत होईल आणि त्या घरी देखील परत येईल. आणि अर्णव म्हणतो की आय होप सो. प्रेक्षकांनो, हे सगळं आता आशेवरच टिकून राहिलेलं आहे. कुठलीही गोष्ट असते ती आशेवरच टिकून राहते की एकदा होईल किंवा झाली पाहिजे, असं आपलं नेहमीचं असतं. तसंच काहीसं यांच्या बाबतीतही झालेलं आहे. आणि ईश्वरी तेच बोलते बघा, उम्मीद पे दुनिया कायम आहेत सर. आणि बघा आता ईश्वरी त्याच्या हातातनं तो फोक घेते आणि त्याला म्हणते की मी करते. आणि अर्णव त्याची कॉफी गाळून घेतो आणि ईश्वरी तिचे बटाटे सोलत असते. आणि अर्णव मात्र आता ईश्वरीकडेच बघत असतो. इकडे मामी बघा वैतागून तिच्या बेडरूममध्ये आलेली असते. आणि बघा आता मामी म्हणते की रोजच्या व्यवहारातलेच पैसे काढावे लागणार आहेत, कोणाला कळणार नाही असं. आणि बघा मामी विचार करते काय करू शिर्के. आणि बघा आता शिर्के फोन उचलतो आणि म्हणतो की हां बोला मॅडम. मामी म्हणतात की शिर्के माझे बिलं आणि व्हाउचर सबमिट केलं आहे, त्याचं काय झालं. आणि तो म्हणतो की मॅम त्याच्यासाठीच अंजली मॅमला भेटायला चाललो आहेत. मामी म्हणते की जरा घाई करा लवकर. आणि शिर्के म्हणतो की तसंही तुमचे बिल आहेत म्हणून अंजली मॅडम लगेच सह्या करतात, तसंही दर महिन्याचंच आहे. इकडे मामी म्हणते की हो माहिती आहे मला, पण जरा घाई करा. आणि बघा तो शिर्के म्हणतो की हो मॅडम आजच करून घेतो सगळे बिलं क्लिअर. मामी म्हणते की गुड आणि फोन ठेवते. आणि प्रेक्षकांनो बघा आता इकडे राजेश मस्त फोनवर निवांत बसलेला असतो. इकडे अंजली बिचारी वणवणच करते. ती म्हणते की अहो जरा गल्लीच्या कोपऱ्यावरनं भाज्या घेऊन येता का, घरात एकही भाजी शिल्लक नाहीये. आणि बघा आता अंजली फू फा करून तिथनं निघून जाते. तेवढ्यात राजेश मनोमन म्हणतो की चांगलं फुकटचं खात होतो मी, आता रोजच्याच खर्चाचे वांदे झाले आहेत या बावळटबाईमुळे. आणि राजेश म्हणतो की अगं अंजली गेलो असतो मी, पण काय आहेत ना पोटात खरंच खूप दुखतंयत ग माझ्या. आणि बघा नाटक करतो ऐक. आणि बघा आता तिला आता काळजी वाटेलच ना, आणि तो तिथे लगेच जागेवर बसून घेतो. ती म्हणते की अहो. आणि राजेश म्हणतो की बहुतेक पाण्याचा परिणाम झाला असेल काहीतरी. अंजली बिचारीला काळजी वाटते. ती म्हणते की अहो खूपच दुखतायत का हो. आणि तो म्हणतो नाटक करतो हो ना गं. आता अंजली म्हणते की बापरे आपल्याकडं तर आता काहीच औषधं नाही आहेत. अंजली म्हणते मी ना सविताताईंना विचारते त्यांच्याकडं काही औषधं आहेत का. तो राजेश म्हणतो की हा नाहीतर मग काढाच बनवते, आलेच इथेच थांबा हां. आणि अंजली आता तिच्या अलगद पावनाने जातात. थोडा तिथे शिर्के साहेब येतात. आणि बघा तो म्हणतो की मॅडम. अंजली म्हणते की शिर्के तुम्ही बोला ना. तो शिर्के म्हणतो की काही नाही मॅडम, आता याचं पोट दुखणं थांबलेलं असतं प्रेक्षकांनो. आता याला ते ऐकायचं असतं ना तो काय बोलतं आहे ते, कारण त्याने खूप नाटकं करून झाले. पण आता ही नाटकं अंजलीसमोर कधी येतील आणि अंजली त्याला कधी शिक्षा देईल ना, असं झालेलं आहे प्रेक्षकांनो. सो आता आपण बघू की ते शिर्के कशाला आले आहेत ते. आणि
तो म्हणतो की शिर्के म्हणतो की नेहमीप्रमाणे काही नाही, मंथली बिलं घेऊन आलो आहेत, त्याच्या सह्या हव्यात तुमच्याकडनं. आणि अंजली म्हणते की शिर्के मी ना जरा गडबडीत आहेत आत्ता, तुम्ही फाईल ठेवून जाता का, मी सह्या करते आणि संध्याकाळी तुम्ही घेऊन जा. तो बिचारा म्हणतो की हो मॅडम, काहीच हरकत नाही, ही घ्या फाईल मॅडम. अंजली त्याला म्हणते की संध्याकाळी या हां. तो म्हणतो की हां येतो मॅडम. आणि प्रेक्षकांना बघा आता, हा इकडं अंजली ना ते फाईल ओपन करत असते की ती बिलं आहेत ती बघून घ्यावी, त्याच्यावर सह्या करायच्या आहेत ना. पण बघा राजेशला माहिती आहे ही घरातली बिलं असतील, म्हणजे एक्सपेन्सेस खर्च असेल, त्यातनं आपल्याला थोडंफार काही मिळतं की काय, याच विचारामध्ये तो असतो. आणि बघा तो लगेच आता पोट दुखायचं नाटक करतो जेणेकरून अंजली घराबाहेर पडेल. आणि आता अंजली तिथे फाईल ठेवते आणि त्याला म्हणते की अहो मी जरा औषधांचं बघते, आलेच हां आले. आणि प्रेक्षकांना बघा अंजलीचा बाहेर जाण्याचा उशीर आहे, तर लगेच याने ती फाईल ओपन केलेली असते आणि त्याच्यामधले बिलं बघतो. तो बघा म्हणतो की मामींची बिलं 5 लाख 7 लाख 27 लाखांचे बिलं. प्रेक्षकांनो हा सुद्धा शॉक होऊन जातो की मामींचे 27 लाखांचे बिलं आणि पुढे असतं की 7 लाख अदर एक्सपेन्सेस, बाप रे. आणि प्रेक्षकांनो हा राजेश लगेच पकडतो आणि म्हणतो की काहीतरी मोठा झोल दिसतो आहे. आणि हा राजेश लगेच म्हणतो की मामी आता तुम्ही मला नैवेद्य दिल्याशिवाय तुमची बिले ही काही पास होणार नाही. आणि बघा ती फाईल परत बंद करून तिथेच ठेवतो आणि लगेच मामींना कॉल करतो. आणि बघा आता मामी इथे निवांत बसलेल्या असतात आणि तेवढ्यात त्यांना जावई बापूंचा फोन येतो आणि मामी म्हणतात की जावई बापू. आणि बघा मामी फोन उचलते आणि म्हणते की हॅलो जावई बापू, आज कशी काय आठवण काढली, बरे आहात ना दोघं जण. आणि आता हा राजेश बघा मामीलाच म्हणतो आमचं राहू द्या हो मामी, आमच्यापेक्षा तर तुम्हीच मोठ्या प्रॉब्लेममध्ये दिसतायत. आणि मामी म्हणते की का, असं का म्हणतायत तुम्ही. आणि हा राजेश म्हणतो की काही नाही मामी, मंथली बिल्स बघितली हो. बघा आता हा राजेश म्हणतो की लाखोंचे येतो. आणि आता मामीला बघा ते सगळं आता राजेशला कळतंय, हे ऐकूनच मामी थोड्याशा घाबरून जातात आणि त्यांना आता टेन्शन पण येतं आणि बोलायला काही सुचत देखील नाही. आणि तो म्हणतो की इतर खर्च 7 लाख रुपये लिहिला आहे मामी तुम्ही, 7 लाख. तो म्हणतो की काय म्हणजे एवढी काय अडचण आली आहेत अचानक. आता मामी बघा कसं उत्तर देते त्याला. आणि बघा मामी आता थोडंसं दबक्या आवाजात म्हणतात की मी नंतर सांगते ना तुम्हाला जावई बापू. आणि बघा हा राजेश लगेच मामीला पकडतो आणि म्हणतो की हा मामी नेहमीसारखा कॉन्फिडन्स नाही आहे तुमच्या आवाजात. तेवढ्यात आता मामी त्यांच्यावर चिडतात आणि म्हणतात की हे बघा जावई बापू. आणि तो म्हणतो की नो 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 मामी, ह्या टोनमध्ये माझ्याशी बोलायचं नाही हं, नाहीतर अंजली एकही बिल पास करणार नाही तुमचं, कळलं का. आणि बघा आता मामी त्याला म्हणते की बरं ठीक आहे 25,000. आणि हा राजेश म्हणतो की बस का मामी, तुमचे 27 लाख आणि मला फक्त. तेवढ्यात मामी म्हणते की 50,000. ती म्हणते की याच्यापेक्षा जास्त मागू नका, मला देता येणार नाही, शक्य नाही येते. तो म्हणतो ठीक आहे ना मामी, मी नाही विचारणार काय प्रॉब्लेम आहेत ते, माझ्या खारीचा वाटा मला फक्त द्या. म्हणजे अंजलीकडनं सहाय्य करून घेण्याची जबाबदारी माझी, ठेवतो मी फोन, बाय. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा आता शिर्केला अर्णवने नवीन फोन आणायला सांगितलेला असेल आणि सिम देखील. आणि आता शिर्के तिथे येतात आणि म्हणतात की हा घ्या नवीन फोन आणि सिम. तो म्हणतो की सर हा न्यू मोबाईल आणि त्याच्यात न्यू सिम कार्ड देखील टाकलं आहेत. अर्णव त्याला म्हणतो की थँक्यू. आणि बघा आता हा अर्णव त्या नंबर घेतो आणि डायल करतो आणि म्हणतो की आता बघूया कसा फोन उचलत नाही ते. आणि बघा धुमाळचा फोन इकडे रिंगसुद्धा होतोय आणि त्याच्यावर येत आहे की अननोन नंबर. आणि बघा तो हॅलो म्हणतो आणि इकडे अर्णव म्हणतो की 20 लाख. आणि अर्णव म्हणतो की फोन ठेवायची चूक करू नको, नाहीतर पैसे नाही मिळणार. 20, 25, 50 लाख किती घेणार एका मीटिंगचे. तो म्हणतो की मुद्द्याचं बोला, काय हवंय ते सांगा. आणि आता ईश्वरी फोन हातात घेते आणि म्हणते की इंदोरचं गाजलेलं रमाकांत राजा शिर्के हे प्रकरण आठवतंय ना, एका हॉटेलमध्ये एका मुलीसोबत ते रंगेहात पकडले गेले होते, अशा बातम्या छापून आणल्या गेल्या होत्या. ईश्वरी म्हणते की त्या दोघांचीही चूक नव्हती,
पण मुद्दाम अशा बातम्या तुम्ही छापून आणल्या. विनाकारण बदनामी झालेल्या त्या मुलीची मी मुलगी बोलते आहे. आणि प्रेक्षकांना बघा, आता इतक्या वर्षानंतर ही केस रिओपन झाल्यानंतर कोणालाही धक्काच बसेल तसाच धक्का या धुमाळ साहेबांना बसलेला असतो. ते बिचारे उभे असतात आणि खाली कोलमडून पडतात. आणि ऐश्वरी म्हणते की खरं तर हा सापळा होता, कारण रमाकांत राजश्रीके यांना कुठलंही व्यसन नव्हतं, पण त्या दिवशी ते कुठल्या तरी वेगळ्याच नशेत होते आणि अचानक इंटरव्ह्यूसाठी आलेल्या मुलीच्या अंगावर पडलेत. आणि त्याच वेळी वाट बघत असलेला मीडिया अचानक तिथे समोर आला. आणि बघा प्रेक्षकांना, ईश्वरी जे बोलते ना ते अगदी खरं असतं हे धुमाळला माहीत असतं. आणि ईश्वरी म्हणते की खरं तर हे सगळं षडयंत्र होतं. या सगळ्यामागे कोण आहेत हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि ईश्वरी म्हणते की हे बघा, ही बातमी तुम्ही सुद्धा कव्हर केली होती, त्यामुळे या सगळ्यामागे कोण आहेत हे प्लीज आम्हाला सांगा, आम्हाला मदत करा प्लीज. आणि बघा तो धुमाळ म्हणतो की अहो मी काय मदत करणार. आणि अर्णव म्हणतो की आम्हाला त्या सगळ्या न्यूजचे डिटेल्स हवे आहेत आणि तुम्ही आम्हाला भेटा. अर्णव म्हणतो की तुम्हाला हवे तेवढे पैसे तुमच्या घरी पोहोचवतो कॅशमध्ये. आणि इकडे आता धुमाळला घाम फुटलेला असतो. ईश्वरी त्याला म्हणते की अहो बोला ना धुमाळ. तो म्हणतो की प्लीज मला थोडा वेळ द्या, मी भेटीची वेळ कळवतो तुम्हाला. आणि प्रेक्षकांना बघा फोन ठेवतो आणि तिकडे त्या धुमाळला मात्र घामच फुटलेला असतो की इतक्या वर्षानंतर ही केस रिओपन होणार, बापरे. आणि इकडे बिचारी अंजली म्हणते की ते शिर्के बिल्स आणि वाउचर ठेवून गेले, कामाच्या गडबडीत सह्या करायचं राहून गेलं. आणि बघा प्रेक्षकांनो, राजेश म्हणतो की अंजली चाळी इथं राहायला आलो तरी ही मालकींची अथॉरिटी आहेच तुझ्याकडे, ही कशी काय राहू दिली अर्णवने. आणि अंजली म्हणते की जिथं नातच नाही राहिलं तिथं अथॉरिटीचंच काय घेऊन बसलात, फॉर्मॅलिटी म्हणून करते हे मी सगळं. आणि प्रेक्षकांना आता ही अंजली बिलं बघू नये म्हणून हा राजेश म्हणतो की तिच्या हातातनं फोन घेऊन तू सुंदर आहेसच आणि त्यातून आता प्रेग्नन्सीचा ग्लो आला आहे तुझ्या चेहऱ्यावर. आणि आता हा राजेश ना म्हणजे ते बिलं बघू नये म्हणून हा थोडंसं प्रेमाचं कौतुकाचं आणि बघा प्रशंसा असं करत असतो की तू खूप छान दिसते, तू ब्युटी विथ ब्रेन असं म्हणून तिच्याकडनं हा राजेश सगळे बिल ती न बघता साईन करून घेतो, कारण त्याच्यात पण त्याचा खारीचा वाटा आहेत ना. आणि बघा आता सह्या केल्यानंतर इकडे राजेश लगेच मामींना फोन करतो आणि म्हणतो की मामी तुमचं काम झालं, त्याचं कमिशन आठवणीने माझ्यापर्यंत पोचलं पाहिजेत. आणि बघा आता इकडे ईश्वरी खूप रेस्टलेस झालेली असती. तो म्हणतो की थोडा वेळ द्या असं म्हणाला होता तो माणूस आणि अजून फोन नाही केला त्याने. अर्णव म्हणतो की मिस इंदौर हॅव सम पेशंट करेल तो. ईश्वरी म्हणते की अहो सर यात विचार करण्यासारखं काय आहेत. आणि ईश्वरी म्हणते की वाईट काम करायचं असेल तर तेव्हा विचार नाही करत आणि चांगलं काम करायचं असेल ना तर बघितलं ना किती विचार करतायत ते. आणि अर्णव म्हणतो की तो फोन करेल, आय एम व्हेरी शुअर. ईश्वरी म्हणते कधी सर. ईश्वरी म्हणते की ह्या सगळ्यामुळे खूप तकलीफ झाली तुम्हाला पण आणि माझ्या आईला आणि तुमच्या आईला देखील. ईश्वरी म्हणते की कधी एकदा सत्य समोर येते आणि माझ्या आईवर झालेले आरोप खोटे आहेत हे कधी सिद्ध होतंय, असं झालं आहे मला. आणि बघा मामे त्याला 50 लाख देते आणि तो म्हणतो की आता शोभा आली या रिकाम्या टेबलला. आणि बघा तो घेतो तेवढ्यात मामी ती पेटी मागे ओढते आणि म्हणते की तुम्हालाच मिळणार आहेत ते पैसे, पण माझी एक अट आहे. तो म्हणतो की अट, तू मला अटी घालणारस. तो म्हणतो की माझ्या कामाच्या बाबतीत माझ्या अटी मीच ठरवतो, दुसऱ्यांच्या अटी ऐकण्याची सवय नाही मला, समजलं. ती म्हणते की ठीक आहेत मग विसरा हे पैसे. अर्णव म्हणतो की वाट पण मीच बघतोय मिस इंदौर, मला माहिती आहे की माझ्या आईवर पण खूप मोठा अन्याय झाला. अर्णव म्हणतो की ती जग सोडून गेली या प्रकरणामुळे तुझ्या. आणि अर्णव तिथेच आता स्टॉप होतो. अर्णव म्हणतो आय मीन जे काही झालंय ते बाहेर यायलाच हवं आहेत. ईश्वरी म्हणते की सर. आणि ईश्वरी म्हणते की सर तुमच्या आईच्या आत्महत्येमागे माझ्या आईचा काहीच हात नव्हता, हे मला काहीही करून सिद्ध करायचंच आहे सर. आणि आता अर्णव बघा ईश्वरीला म्हणतो की तुझा हा रेस्टलेसपणा बघून माझं मन मला सांगतं आहे की तुझी आई आणि तू खरं बोलता आहेत ते. अर्णव म्हणतो की आपण या मुळाच्या प्रकरणाशी पोहोचू, ऑलराईट. आणि ईश्वरी म्हणते की हो ते तर होणारच, कधी ना कधी तरी हे सत्य जगासमोर येतंच आणि ही वेळ आत्ता आली आहे.
प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने तर ईश्वरीला साथ दिलेली असते, पण आता ही साथ कुठपर्यंत आणि काय काय बाहेर काढेल प्रेक्षकांना माहीत नाही. या साथीमध्ये या राजेशचा पण चेहरा उघड व्हावा अशी माझी सुद्धा इच्छा आहे. तुमची इच्छा असेल तर नक्की कमेंट करा. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आणि बघा, पुढील भागामध्ये आता आपण बघितलं की मामीने या उदयकांतला अड घातलेली असते आणि लगेच तो म्हणतो की मुद्द्याचं बोल काय. आणि तो म्हणतो की ईश्वरी अर्णव राजशिर्के नावाचा काटा नको आहेत मला माझ्या आयुष्यात. आणि लगेच फोन करतो, सत्या एक काम आहे, पैसे मागशील तेवढे मिळतील, पण काम 101